हॅलो नमस्कार. माझ्या कृषी हुक चॅनलवर तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डबल क्रोशे म्हणजे दुहेरी खांब कसा विणायचा ते सांगणार आहे. त्यासाठी मी इथे 15 साखळ्या विणून घेतलेल्या आहेत. डबल क्रोशेची म्हणजे दुहेरी खांबाची उंची ही 3 साखळी एवढी असते, म्हणून आपल्याला इथे 3 टर्निंग चेन घ्यायच्या आहेत. आता आपल्याला दुहेरी खांब करायचं म्हणल्यावर त्या 3 साखळ्या सोडून द्यायच्या आहेत. तीन साखळ्या स्किप करून आपण चौथ्या साखळीमध्ये डबल क्रोशे करून घेणार आहोत. सुईवर दोरा गुंडाळून सुई चौथ्या साखळीमध्ये घालून घ्यायची. तिथून दोरा ओढून घ्यायचा. आता आपल्याला सुईवर 3 वेढे दिसतील. एकदा सुईवर दोरा गुंडाळून पहिल्यांदा फक्त 2 वेड्यामधून सुई काढून घ्यायची आणि नंतर आणखीन एकदा सुईवर दोरा गुंडाळून राहिलेल्या 2 मधून सुई काढून घ्यायची. डबल आपल्याला तेच करायचे. सुईवर दोरा गुंडाळून पहिल्यांदा 2 मध्ये काढून घ्यायचे, नंतर एकदा दोरा गुंडाळून राहिलेल्या 2 मधून सुई काढून घ्यायची. सगळ्या साखळीमधून आपण दुहेरी खांब विणून घेऊ. अशा प्रकारे आपण सगळ्या साखळीमध्ये दुहेरी खांब विणून घेतले आहेत. आता आपण दुसरा राऊंड विणायला सुरुवात करू. दुसरा राऊंड चालू करण्याच्या पूर्वी आपल्याला इथे 3 साखळ्या घ्यायच्यात, म्हणजे 3 टर्निंग चेन घ्यायच्या आहेत. जिथे आपण साखळ्या घेतलेल्या आहेत तिथली साखळी सोडून आपल्याला पुढच्या साखळीमध्ये जिथे 2 टाके व्ही शेपचे 2 टाके दिसत आहेत तिथे आपल्याला पहिला खांब घ्यायचा आहे. डबल क्रोशे म्हणजे दुहेरी खांब आपल्याला सगळ्या साखळीमध्ये विणून घ्यायचे आहेत. दुसरा राऊंड ही आपला कंप्लीट झालेला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.